ग्रामपंचायत झाली स्मशानभूमी। कैलासवासी रामदास मानकरांच्या प्रेताची उघड्यावर विटंबना। निधी पळवणाऱ्या तत्कालीन सरपंच, सचिव आणि ठेकेदार सदस्यावर कारवाई करा। जिवंतपणी हक्काच्या सुविधा नाकारल्या आणि मरणानंतर प्रेताची उघड्यावर विटंबना करून अखेरच्या सन्मानाचाही चोराधुरा केला। कागदावर विकासाचा डोलारा मिरवणाऱ्या बेफिकीर शासकीय यंत्रणेच्या तोंडावर सनसनाटी चपराक लगावणारा आणि ऐकणाऱ्याचे काळीज हादरवून टाकणारा प्रकार मारेगाव तालुक्यातील बोरी खुर्द येथे घडला आहे। गावात हक्काची स्मशानभूमीच नसल्याने कैलासवासी रामदास पुरुषोत्तम मानकर यांच्या पार्थिवावर अखेर चक्क ग्रामपंचायत कार्यालयाच्या अंगणातच अंत्यसंस्कार उरकावे लागले। अशी भयानक वेळ ओढवल्याने अख्खे गाव पेटून उठले असून मारेगाव तालुक्यात संतापाचा प्रचंड उद्रेक झाला आहे। बोरी खुर्द येथे स्मशानभूमी उभारण्यासाठी वन विभागाची जागा उपलब्ध आहे, मात्र निर्दयी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे मंजुरीचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षापासून शासकीय लालफितीत पडून धूळ खात आहे। हक्काची जागा उपलब्ध असूनही प्रशासनाच्या मेलेल्या संवेदनशीलतेमुळे आज एका निष्पाप वृद्धाच्या मृतदेहाला 2 फूट सन्मानाची मातीही नशीब झाली नाही। बोरी खुर्दच्या स्मशानभूमीसाठी सन 2023-24 मध्ये मंजूर झालेला विशेष निधी तत्कालीन सरपंच, तत्कालीन सचिव आणि भालेवाडीतील ठेकेदार, ग्रामपंचायत सदस्य या तिघांनी संगनमत करून बेकायदेशीरपणे भालेवाडीतील कामांकडे वर्ग केला। स्वार्थापोटी हक्काच्या निधीवर दरोडा टाकणाऱ्या या भ्रष्ट कारभाऱ्यांच्या पापी कृत्यामुळेच आज बोरी खुर्द ग्रामस्थांवर ही मानहानिकारक वेळ ओढवली आहे। मृत व्यक्तीला सन्मानाने निरोप देण्याचा अधिकारही हिरावल्याने आक्रमक झालेल्या गावकऱ्यांनी प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी रामदास मानकर यांचा मृतदेह थेट ग्रामपंचायत आवारात आणून चिता रचली। गावकऱ्यांच्या या रोखठोक पावलामुळे तालुका प्रशासनाचे चांगलेच धाबे दणाणले आहे। बोरी खुर्दच्या स्मशानभूमीचा निधी बेकायदेशीरपणे वर्ग करणाऱ्या तत्कालीन सरपंच, तत्कालीन सचिव आणि ठेकेदार सदस्यांची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्यात यावे। वन विभागाच्या जागेवरील स्मशानभूमीचा प्रलंबित प्रस्ताव 24 तासात मंजूर करून वर्ग केलेला निधी परत मिळवत तात्काळ बांधकाम सुरू करण्यात यावे, अशा रोखठोक मागण्या गावकऱ्यांनी प्रशासनाकडे केल्या आहे। शासकीय यंत्रणेने तात्काळ पावले उचलून या भ्रष्ट कारभाऱ्यांवर कडक कारवाई केली नाही। बोरी खुर्द गट ग्रामपंचायत कार्यालयाला टाळी ठोकून संपूर्ण मारेगाव तालुका ठप्प पाडत तीव्र, आक्रमक आणि उग्र लोक आंदोलन छेडण्याचा थेट इशारा बोरी खुर्द येथील ग्रामस्थांनी दिला आहे। मारेगाव वार्ता, सचिन मेश्राम, मारेगाव, यवतमाळ। नमस्कार। आज आम्ही बोरी खुर्द ग्रामस्थ वारंवार ग्रामपंचायतला आम्ही निवेदन देत होतो 2022 पासून, तरी ग्रामपंचायतने आमची काही कधी दखल घेतलीच नाही। आम्ही शांतीपूर्ण आतापर्यंत मार्गावर चालत होतो, पण गावातील ग्रामस्थांनी सर्वांनी मिळून आपला एक तीव्र निषेध ग्रामपंचायतवर अशा पद्धतीने दाखवला की ग्रामपंचायतच्या वराण्यात आम्ही अंत्यविधी केली। आमचं प्रशासनाला जबाब आहे की बा सामान्य माणूस कधीपर्यंत सहन करत राहील का? विकास फक्त कागदपत्रीच राहील का? या संदर्भात आम्ही सर्व ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सदस्य व मेंबरचा निषेध केला। स्मशानभूमीचा निधी आला होता, या निधी कुठे कुठे खर्च केला या ग्रामपंचायत सदस्य व सरपंच व सचिवांनी? यांनी निधी हा भालेवाडी इथे स्मशानभूमीसाठी आकारला व धामणी येथे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गासाठी वापरला, पण बोरी खुर्द इथे अजिबात वापरला नाही। आमची भालेवाडी, धामणी आणि बोरी खुर्द हे तीनही गाव गट ग्रामपंचायत असून तीनही गावाच्या तुलनात्मक बोरी खुर्द येथे स्वतः तिथं ग्रामपंचायत असून तिथला अजिबात विकास नाही आहे। स्मशानभूमी पकडा तुम्ही किंवा कोणती बी एक निजी विकास म्हणून कोणताच विकास नाही आहे। मागील किती पिढ्यापासून या स्मशानभूमीसाठी आपण पाठपुरावा? मागील म्हणजे स्वातंत्र्याच्या काळापासून माहिती आहे का, आमच्या गावामध्ये स्मशानभूमीच नाही। स्मशानभूमी अजिबात स्वातंत्र्य काळापासून नाही आहे। आम्ही आतापर्यंत फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये म्हणजे जंगलामध्येच अंत्यविधी करत होतो। इथे जाणण्याचं कारण काय का बा? इथे भ्रष्टाचार झाला का म्हणता येईल का? हो म्हणता येईल, कारण की गावामध्ये जेवढे बी विकासात्मक कामं झाले त्याच्यामध्ये ते अपूर्ण अवस्थेमध्ये आहे व बाकी ठिकाणी जसं उदाहरणार्थ सार्वजनिक शौचालय असो किंवा स्वच्छतावरचे काही असो किंवा मग पाण्यावरचा विषय असो, कोणतेच पूर्ण काम पूर्ण पद्धतीने झाले नाही।
आमची एक ग्रामस्थांची एक अशी इच्छा आहे की पंचायत समितीने आमच्या ग्रामपंचायतवर चौकशी लावावी. आणि या संदर्भात भालेवाडी सदस्य आहे तोच पूर्ण ग्रामपंचायतचा कारभार चालवते बा हा. कितपर्यंत खरं आहे? हो 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 हा सरपंच सचिव ह्या दोघांची सांगड घालून तो आपला एक वैयक्तिक नाही का कॉन्ट्रॅक्ट घेतो, म्हणजे ना असंच कधी ग्रामसभा घेत नाही, वैयक्तिक त्यांनी मेंबर सचिव सरपंच मिळून ग्रामसभा झाली बा असं ग्राह्य धरून त्यांनीच ठराव पास करतात आणि त्यांनीच तो निधीचा गैरवापर करून आपला वैयक्तिक स्वार्थ त्याच्यामध्ये ते बघतात. कागदोपत्री ठराव दाखवून भ्रष्टाचार करत असल्याचा ठराव घेऊन कागदोपत्री निधी हडप करत असल्याचं तुम्हाला म्हणणं आहे बाबा? हा हो हो आमच्या सर्व ग्रामस्थांचं म्हणणं आहे की आमच्या ग्रामपंचायतवर एक वेळा चौकशी लावा, कारण की जेवढे बी उदाहरणार्थ सार्वजनिक भवन असो की सार्वजनिक शौचालय असो किंवा मग आरो प्लांटचा विषय असो किंवा मग घनकचऱ्याचा विषय असो, हा 50% पण पूर्ण नाही आहे. त्यामुळं BDO साहेबांना माझी हेच विनंती आहे की आमच्या ग्रामपंचायतवर त्यांनी चौकशी लावावी. त्याचमुळे तुम्हाला इथे मयत करण्याची वेळ आली. हा तर तोच सर्व लोकांच्या मते सर्व लोकांच्या सहमतीने ते अंत्यविधी झालेली आहे, कारण की हा एक शांतीपूर्ण मार्ग आहे. कारण की कोण्याही प्रकारचं प्रशासनाचे आम्ही नुकसान केलेलं नाही आहे, पण प्रशासनाला एक जाब विचारण्यासाठी, कारण की जर बैरों को सुनाई नहीं देता तो बम तो फोड़ नाही पडता है, त्या हिशोबानं आम्ही माहिती आहे का ग्रामपंचायत इथे अंत्यविधी पूर्ण केली. संयुक्त बेन व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष आहे आमचे अमोल ठाकरे. अमोल ठाकरेंनी वारंवार तिथे जाऊन शिफारस केली असता फॉरेस्टवाले सांगतात की आम्ही त्यांना प्रस्ताव पाठवला आहे, पंचायत समितीवाले सांगतात की आम्ही त्यांना प्रस्ताव पाठवला आहे. ते एकामेकाचे नाव सांगून टाळाटाळ करत आहे. आम्हाला फायनल आउटपुट पाहिजे होता, त्याच्यासाठी हे सर्व गावकऱ्यांनी तुमच्या मशानभूमीसाठी निधी आले होता, या दुसरीकडे वर्ग करण्यात आला. राईट. मग ते यामध्ये या ग्रामपंचायत सदस्याचा पूर्ण हात आहे बा असं तुमचं म्हणणं आहे का? नाही, जे आता ज्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे, आता सरपंच झालं त्यांचंच वर्गीकरण असणार याच्यामध्ये. नाही, पण कसं आहे आता तुमच्या मशानभूमीसाठीच निधी आलेला होता इथे. हा, तो वर्गीकरण दुसऱ्या कामासाठी केलं त्यांनी. जागा नसल्यामुळे, फॉरेस्टचं क्लिअरन्स नसल्यामुळे, फॉरेस्टच्या क्लिअरन्सच्या संदर्भात आम्ही वारंवार 2 वर्षापासून चक्रा मारत आहोत. नाही, तो तसा वर्गीकरण करता येत नाही, रस्ता वगैरे बांधता येत नाही, त्याबद्दल काय म्हणणार आहे? करता येत नाही तर त्यांनी केलं आहे तर त्यांच्यावर लिगल कारवाई व्हायला पाहिजे.